साहेब, जल जीवन मिशन योजना जी आपल्याकडे सुरू आहे आणि शासनाने त्याच्यावर करोडो रुपये खर्च केलेला आहे आणि अजूनपर्यंत लोकांना ते नळाला पाणी पोहोचलेलं नाही। तर या संदर्भात जे श्रमजीवी संघटनेने आंदोलन पुकारलेलं आहे यावर आपण आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे तर थोडा आपण या ठिकाणी सांगा। ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जव्हार अंतर्गत आपल्याकडे एकूण जव्हारमधील 107 गावांकरता ज्या योजना बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेकडे 79 गावांकरता 78 योजना आहेत आणि 28 गावांकरता 3 योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबवते आहे। आता याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देखील 100% कामाची सुरू आहे। त्याचबरोबर ती जिल्हा परिषदेची देखील संपूर्ण 79 गावांसाठी 78 योजनांची कामं सुरू आहेत। या कामांपैकी आम्ही आतापर्यंत जवळजवळ 4 गावे हर घर जल मिशन देखील केलेली आहेत। त्या व्यतिरिक्त आणखी 6 गावे आम्ही जवळजवळ 95% पूर्ण केलेली आहेत। म्हणजे साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत आमची 10 गावे पूर्ण होतील। यासाठी आम्ही जे नियोजन केलेलं आहे ते असं आहे की आम्ही या डिसेंबर 2024पर्यंत साधारण 70% योजना पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यामध्ये ज्या काही अडीअडचणीच्या थोड्याशा योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मार्चपर्यंत मात्र अगदी 100% योजना पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे। यामध्ये सर्व कामं आमची सुरू आहेत। फक्त पावसाळ्यामुळे काही काळ आमची कामं बंद होती, आता मात्र त्याला चालना मिळणार आहे। आणि आता श्रमजीवी संघटनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्यानिमित्ताने मी त्यांना शाश्वती देऊ इच्छितो की आम्ही यासाठी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत। सगळ्यांचं सहकार्य लाभते आहे आणि हे असंच लाभावं आम्ही हे काम नक्की पूर्ण करून टाकू। सर, आपल्या म्हणण्याप्रमाणे काम तर सुरळीत चालू आहे सगळं, पुढे पण तुम्ही जे बाकी आहे 30% ते पण तुम्ही पूर्ण करणार आहे। मग हे श्रमजीवी संघटनेला आंदोलन करायची पाळी कशी का आली, मग ते का करू राहिली? यामध्ये असं झालं आहे की हा जो मुळात पंचवार्षिक योजनेमध्ये असं झालं आहे की साधारण 2024पर्यंत ही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं, हे सगळ्यांनाच अभिप्रेत होतं। परंतु असं झालं की आम्ही ते सुरुवात केल्यानंतर ह्याची आम्ही साधारण त्याचे अंदाजपत्रके तयार करणं आणि त्यासाठीच्या जागा मिळवणं, अंदाजपत्रके सगळे निविदा वगैरे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर 2022च्या दरम्यान ही सगळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर ही कामं सुरू झाली। प्रत्येक वेळेला 3 ते 4 महिन्याचा वेळ जो आहे तो पावसाळ्यामुळे त्यामुळे कामं बंद राहतात आणि मधला जो पिरियड आम्हाला मिळाला त्यामध्ये आम्ही जिल्ह्यात म्हणजे तालुक्यातील आणि अनुषंगाने जिल्ह्यातील जवळजवळ 60 ते 70% काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। कसं आहे की नळाने पाणी पुरवठा द्यायचा आहे, परंतु नळाने पाणी पुरवठा देणं हा योजनेच्या कामातला शेवटचा टप्पा आहे आणि त्यामुळे सगळी उपांग पूर्ण करणं, जव्हार मोखाड्यासारख्या भागाचा विचार कराल तर जव्हारमध्ये अगदी एक गाव म्हटलं तर जवळजवळ एका गावाची जवळजवळ वेगवेगळे पाडे आहेत आणि ह्या पाड्यांना प्रत्येक पाड्यांना म्हणजे 2-2, 3-3 पाडे एकत्र केले तर त्या प्रत्येक पाड्यांची टाकी वेगळी, त्या प्रत्येक पाड्यांसाठी विहिरी वेगळ्या, म्हणजे एकाच गावाच्या योजनेमधून जवळजवळ 4-4 योजना आम्ही करतोय। तर अशा पद्धतीचं आहे। जागा सुरुवातीला मिळत नव्हत्या, फॉरेस्टमध्ये जवळजवळ 30 योजना अडकलेल्या होत्या, त्या फॉरेस्ट देखील क्लिअर झालेलं आहे। तर आता हर्डल सगळं गेलेलं आहे। आता फक्त आम्हाला कुठल्याही अडीअडचणी नसल्यामुळे आम्ही लवकरात लवकर ही कामं पूर्ण करू असं आम्ही नियोजित केलं।